पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि. चला माऊली, पाय उचला. आळंदीतून निघताना ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा कळस हलतो आणि जवळच असलेला सोन्याचा पिंपळ जोराने सळसळतो. या साऱ्या आसमंतात पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या नामगजराने अवघे आकाश दुमदुमून जाते. या आकाशातील तो आवाज ऐकण्यासाठी ढग जमू लागतात. आपला नाचत नाचत आनंद साजरा करू लागतात. मंद बारीक अशी रिपरिप रिमझिम भुरंदाट शिडकावा मिळाला की या वारीत चैतन्य भरते. हे चैतन्य असे टप्प्याटप्प्याने येतच राहते. वारीला सुरुवात झाली तेव्हा पावसाने चांगलीच उघडीप दिलेली होती. पण जसजशी वारी पुण्यातून पुढे सरकते तसतसे पुन्हा हे चैतन्य फुलू लागले आहे. हवा वातावरण ढगाळ आहे. पाऊस पडत नाहीये म्हणता म्हणता तोही माऊलीच्या दर्शनाला आलाच. माऊलींनी या वारकऱ्याची काळजी घेण्यासाठी हे नियोजन केले आहे. पाऊस पडला तर वारकरी भिजेल, उन्हाचा त्याला त्रास होईल, म्हणून पाऊस न पडता वारकऱ्यांच्या डोक्यावर ढगांचे छत्र धरून ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, नामदेव, चोखा अशा संतांचा मेळा चालला आहे. असाच भास आता होऊ लागला आहे. विठू नामाचीच आकाशामध्ये ढगांची दाटी झाली होती. आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरापासून सुरू झालेला वारकऱ्यांच्या नामगजराचा स्वर जणू आता गगनाला भिडत आहे. ओढ जरी पंढरीची असली तरी ज्ञानोबांची स्वारी आपल्याबरोबर आल्याशिवाय ही वारी पुढे सरकत नाही. त्यामुळे पुण्याची सीमा ओलांडेपर्यंत ही ज्ञानोबा माऊली आपल्याबरोबर आहे ना याची प्रत्येक जण खात्री करून घेत असतो. त्या प्रत्येकाला आठवत असतो आळंदीतून निघतानाचा तो क्षण. माऊली कसे पालखीत बसले, कसा त्याचा भास झाला आणि प्रत्येकाचे अंतःकरण कसे भरून आले हे प्रत्येक जण पुन्हा पुन्हा आठवत राहतो. म्हणजे पालखी निघण्याची तयारी होते. अचानक तो क्षण येतो की ज्याची सारे जण डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा कळस हलतो आणि वारी नेण्याचा होकार देतात. त्या होकारात होकार मिळवण्यासाठी सोन्याचा पिंपळ कसा जोराने सळसळला आणि साऱ्या आसमंतात पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या नामगजराने अवघे आकाश दुमदुमून गेले. हा क्षण प्रत्येकाच्या नजरेसमोर जात नाही. त्या नादात पुढे किती अंतर चालत आलो हेही लक्षात येत नाही. म्हणजे त्या सोन्याच्या पिंपळात झालेली सळसळ म्हणजे एक छानशी फुंकर होती. त्या फुंकरीने हा भक्तिभाव जणू तरंगत तरंगत पुढे आला. कुठपर्यंत आला तर पुण्याची हद्द मागे टाकून आता सातारा जिल्ह्याच्या दिशेने जाऊ लागल्याचेही भान राहिले नाही. आता सासवडचा घाट, जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन, नीरा नदीतील स्नान करताना सातारा जिल्ह्यात कधी वारी येते हे समजतही नाही. बघता बघता 5 दिवस उलटले. कसे गेले हे दिवस? तर देहभान हरपून पुढे गेले. गेल्या 4 दिवसांपासून ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी आतुर झालेल्या महाराष्ट्र आणि लगतच्या अन्य राज्यातील लक्षावधी वारकऱ्यांच्या भक्तीला जणू आनंदाचे उधाण आले. समुद्रात भरतीच्या वेळी उसळणाऱ्या लाटांना जसा पांढरा शुभ्र चंदेरी वर्ख लाभलेला असतो तसा आळंदीत उठलेल्या भक्तांच्या लाटांना माऊली 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 या आर्त हाकेची जोड होती. खरं म्हणजे आळंदीत दरवर्षी रंगणारा आषाढी कार्तिकी वारीच्या प्रस्थानाचा हा सोहळा गेली अनेक शतके सुरू आहे. 13व्या शतकात माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या वयाने कोवळ्या परंतु आत्मज्ञानाने परिपक्व असलेल्या तरुण संताने एक वेगळे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साधेसुधे नव्हते. माऊली म्हणाली होती, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले
गोविंदाचे गुणी वेधिले. ज्ञानेश्वर माऊलीच्या या अनोख्या प्रतिज्ञेमुळे मधल्या काळात लुप्त झालेली दिंडीची परंपरा खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित झाली. तसे पाहिले तर माऊलींच्या काळात देवगिरीच्या रामचंद्र रायाचे राज्य महाराष्ट्र भूमीत होते. त्यानंतरच्या काळातच परकीय आक्रमणांनाही सुरुवात झाली होती. परंतु ज्ञानोबा माऊलींनी सुरू केलेली ही वैष्णव भक्तीची दिंडी आजही इतक्या शतकांनंतर अव्याहतपणे सुरू आहे. त्यामागे विठ्ठल दर्शनाची आस आहे, नामस्मरणाचा ध्यास आहे आणि आत्ताच्या आधुनिक काळात जेव्हा सर्व प्रकारची वाहने उपलब्ध आहेत तरीही पायी विठुरायाच्या दर्शनाला जाण्याचा अट्टहास आहे. म्हणून पंढरीची वारी तुमच्या आमच्या जगण्याची वारी बनली. चला माऊली, पाय उचला, चला चला असं म्हणत वारकरी एकमेकांना प्रोत्साहन देत असतात. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वार्थी जगाच्या विरोधी वातावरण इथे असते. स्वार्थी जगात प्रत्येक जण एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढे जातो. पण वारीमध्ये मात्र सर्वजण आपल्या मागे कुणी राहिला नाही ना हा विचार करतो आणि सर्वांना बरोबर घेऊनच जातो. आपल्या बरोबर आलेल्या कोणाचे पाय दुखत नाहीत ना, त्याचे पाय अडखळत नाहीत ना, याचा विचार करून चला माऊली, पाय उचला असे प्रत्येक जण म्हणतो. इवल्याशा मुक्ताबाईला जणू ज्ञानदेव म्हणत आहेत असा साक्षात्कारच यावेळी होतो. श्रोते हो, आपल्या शब्दरूप वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊयात. तुमचं एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक सबस्क्राईब आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला देईल. श्रोते हो, भेटूयात उद्याच्या भागात. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवरी.